ह्या आहेत नाचणी पिठाच्या लुसलुशीत मऊसूत पीठ पोळ्या. बघा किती नरम आहेत, नरमही आणि पौष्टिकही. थोडी मेहनत आहे, पण एक दोनदा बनवल्या म्हणजे सोपे होईल. तर चला मग बनवूया. तर आता ह्या पीठ पोळ्या बनवण्यासाठी आपल्याला 1 वाटी नाचणीचे पीठ, अर्धी वाटी ज्वारीचं पीठ, 1 चमचा तूप, 2 चुटकी मीठ आणि आपल्याला 2 वाट्या पाणी लागेल. तर आता आपण गॅस सुरू करूया. भांडे तापत ठेवले आहे, त्यात आपण 2 वाट्या पाणी घालूया. आपल्याला पाण्याला उकळी आणायची आहे. आता पाण्याला उकळी आली आहे, त्यात आपण 1 चमचा तूप घालायचं आहे, ज्यामुळे आपले पीठ अगदी मऊसूत, हाताला चिकटणार नाही. आणि 2 चमचे मीठ पण घातलं आहे आपण. आता आपण गॅस कमी करून त्या उकळत्या पाण्यामध्ये दोन्ही पिठं टाकून त्याला चांगले ढवळायचे आहे, जेणेकरून त्यात गाठी व्हायला नकोत. ही क्रिया थोडीशी आपल्याला फास्ट करावं लागणार आहे. असं छान त्याला ढवळत गोळा होईपर्यंत त्याला ढवळायचे आहे. एकसारखी झाली आहे. बघा, हे असे गोळा झालेला आहे. आता थोडा वेळ आपण त्याला झाकण ठेवू. थोड्या वेळासाठी झाकून ठेवू. आता आपल्याला हे पीठ थोडे थंड करायसाठी आपल्याला परातीत घालायचे आहे. अशा प्रकारे आपण हे पीठ थंड करायला ठेवणार आहोत. कलथ्याने त्याला थोडे पसरवून हे थंड करायला ठेवायचे आहे. आता गोळा थंड झाला आहे. हाताला तेल लावून आपल्याला याला मळून घ्यायचे आहे. एकजीव करून छानपैकी त्याला मळून घ्यायचे. अशा प्रकारे गोळा तयार झाला आहे. आता त्याचा आपण तवा पण इकडे तापत ठेवलेला आहे. गोळा घेऊन आपल्याला पोळी लाटायची आहे. आता ही पोळी लाटून घेतली आहे आपण. अगदी हलक्या हाताने लाटली तरी पण छान पोळी बनते. बघा कशी फुलून येत आहे. तिला आपण तूप लावून शेकायची. परतवल्यानंतर बघा कशी छान सोनेरी रंगाची झालेली आहे. अशा प्रकारे आपण सर्व पोळ्या करून घ्यायच्या आहेत. बघा किती लुसलुशीत मऊसूत पोळ्या झाल्या आहेत. आणि ह्या पोळ्या तर आपण आंब्याच्या रसाबरोबर घेतले तर बघा खूपच चविष्ट लागते. बघा, आंब्याचा रस आणि नाचणीची पोळी, पापड आणि वांग्याची भाजी.